आणि आता जवळजवळ 2-2.5 केळी तर पूर्णपणे गेलेले आहे. आता काही त्याच्यात होणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझा पूर्ण उदरनिर्वाह ते केळीवरतीच आहे आणि सगळं होतेचं नव्हतं जाऊन गेलं आहे. म्हणजे काय बोला आता 2 महिन्यात त्याचं उत्पन्न येणार. वर्षाकाठी आम्हाला 5-6 लाख, 7 लाख, 8 लाख, 10 पर्यंत आम्ही जातो. पण आता हे काय घातलेला खर्च पण मिळणार नाही. मग काय करायचं? सगळं हे झालेलं आहे. केळी उत्पादक शेतकऱ्याचे गारपिटीने हा शेतकरी कोलमडून पडलाय. वर्षाकाठी 10 लाखांचं येणारं उत्पन्न गारपिटीत वाहून गेलंय आणि आता कुटुंबाचं पोट कसं भरायचं, जगायचं कसं, असा प्रश्न त्याला पडलाय. म्हणूनच त्याच्या डोळ्यातले अश्रू आता थांबत नाहीयेत. तर एकीकडे उष्णतेची लाट असताना दुसरीकडे कोकणाला अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय. सिंधुदुर्गच्या दोडामार्ग तालुक्यातील तिलारी खोऱ्यामध्ये काल वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. ग्रामीण भाग असलेल्या घोडगे गावाला आता चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका बसलाय. या गावात केळीच्या बागा भुईसपाट झाल्यात. तर थेट नुकसानग्रस्त शेतीच्या बांधावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विनायक वंजारे यांनी. तो दोडामार्गातील घोडगे गावात उभा आहे आणि आता तुम्ही इथे माझ्या पाठीमागे बघू शकता. इथे काल चक्रीवादळ झालं आणि या चक्रीवादळामध्ये ज्या केळीच्या बागा आहेत त्या पूर्णपणे नष्ट झाल्या. इथे बघू शकता पाठीमागे संपूर्ण ज्या बागा आहेत त्या जमीनदोस्त झालेल्या पाहायला मिळत आहेत. एकीकडे आपण बघितलं तर दोडामार्ग तालुक्याला हत्तींचा जो उपद्रव आहे तो कायम स्वरूपी असतो आणि आता अस्मानी संकट या शेतकऱ्यांवर उभं राहायला आपण बघतोय. किती तुमचं नुकसान झालं आणि काय नेमकं परिस्थिती आली होती काल? 2,000 केळी नुकसान झाले आहे आपलं. आणि कर्ज काढून केलं होतं हे. आणि कर्ज काढून केल्यानंतर आता या सगळं नुकसान झालं आणि आता करूच काय. साधारण 4च्या सुमारास वादळ आलं. ते 1 तास 5:30 पर्यंत वादळ होतं आणि ते असं मी कधी बघितलं नव्हतं. पावसात पण एवढे पाऊस झाले 20-25 वर्षात. पण कधी एवढं नुकसान झालं नव्हतं केळींचं. पण ह्या वर्षी हे अचानक मोठं वादळ होतं. मग गारा वगैरे पडल्या आणि शेतकऱ्यांचं भरून न येणारं नुकसान झालेलं आहे. आजच्या घडी मी शासनाला एवढीच विनंती करतो, झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा आणि त्याच्यातली 50% रक्कम ही तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करा. विनायक वंजारे, साम टीव्ही न्यूज, दोडामार्ग, सिंधुदुर्ग.